बळीराजाच्या पाठीशी केंद्र सरकार ठाम, शेतकऱ्यांच्या कल्याणाची जबाबदारी शिवसेनेची. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. बळीराजाच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीरपणे उभे राहील. बळीराजा आपला अन्नदाता आहे, त्यांना कधीही सोडणार नाही, असे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की शिवसेना शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सदैव सहभागी आहे. शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या लग्नाची जबाबदारीही शिवसेनेने घेतली आहे. लोकांना रस्त्यावर उतरून काम करणारा कार्यकर्ता आवडतो आणि असा कार्यकर्ता शिवसेनेचा असतो. मात्र घरात बसून फोक्या मारणारा मुख्यमंत्री लोकांना आवडत नाही, अशा शब्दात शिंदे यांनी अप्रत्यक्ष टीका केली. शिंदे पुढे म्हणाले की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा वारसा आपण जपत आहोत. राज्यात विकासाची अनेक कामे झाली असून अजूनही अनेक कामे सुरू आहेत. संजय राठोड यांच्या जलसंधारण खात्यामार्फत जलयुक्त शिवारसारखी कामे होत आहेत, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांकडेही शिंदे यांनी लक्ष वेधले. या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा आहेत. शिवसेना या निवडणुका महायुतीतून लढवेल आणि विजयी होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांना संदेश देताना शिंदे म्हणाले, आपसातील मतभेद विसरा, एकमेकात समन्वय ठेवा. महायुती म्हणून विजय मिळवणे हेच आपले ध्येय असावे. असं यावेळी सुद्धा अमित शाह साहेब आले होते, तेव्हाही आम्ही मुख्यमंत्री का मी अजितदादा आम्ही विनंती केली आणि त्यांनी म्हटलं की शेतकऱ्यांच्या मागं केंद्र सरकार देखील ताकदीने उभं आहे आणि म्हणून बळीराजाला आपण कधीही कुठलं नाही सोडणार नाही. कारण बळीराजा आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा लग्न कार्य ठरलेली आहे. त्या लग्न कार्याची जबाबदारी शिवसेनेने घेतलेली आहे. त्यामुळं काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. असे जी काही लग्न कार्य ठरले त्यांची यादी तयार करा आणि त्यांची लग्न कार्य जी आहे मुलीबाळींची शेतकऱ्यांची चिंता शिवसेनेने खांद्यावर घेतलेली आहे. त्यामुळे यात आपण कुठेही मागे हटायचं नाही आणि म्हणून थेट रस्त्यावर उतरून काम करणारी संघटना म्हणजे शिवसेना. रस्त्यावर उतरून काम करणारा शिवसैनिकच लोकांना आवडतो. म्हणून घरात बसून खोक्या मारणारा मुख्यमंत्री आवडला नाही. बरोबर आहे ना? आता मारण्याला खोक्या मारणार ना, खोक्या मारणे करते ना. आणि संजय राठोड मला काही इथं ढोलकी बजाव आंदोलन केल्याचे मला सांगितलं. त्यांचा नेता डबल ढोलकी आहे. एका बाजूला काँग्रेसची ढोलकी, दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाची ढोलकी, पण दोन्ही बाजून काही आवाज निघत नाही. ते गाणं आहे ना, काली राम का फटकाया ढोल हो गया उसका डब्बा गोल, अशी त्यांची अवस्था झाली आणि मतदार त्यांचा डब्बा गोल केल्याशिवाय राहणार नाही. आणि दिवाळीतही काही मनोमिलनाची काही नाटकं झाली तर लोक त्यांचं दिवाळी काढतील नक्कीच. आणि म्हणून डोक्याला गुंडाळणारे लोक त्यांना बरोबर कळतात आणि बरोबर समजतात आणि त्यामुळे शिवसेनेचा बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा वारसा आपल्याकडे आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासाची कामंही झाली, विकासही होतोय. संजय राठोड यांच्याकडे जलसंधारण खातं आहे, त्या ठिकाणी जलयुक्त शिवार योजना असेल, पाण्याच्या योजना असतील, त्या मोठ्या प्रमाणावर ते जिल्ह्यातही करतायत, महाराष्ट्रातही करतात. याचा फायदा शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. निमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आणि शिवसेनेला एनडीएमध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणूनच या ठिकाणी शिवसेना जेव्हा आपण दिल्लीत जातो तेव्हा विकासाच्या बाबतीमध्ये जे काही प्रश्न असतात ते सोडवले जातात, महाराष्ट्राला मदत दिली जाते आणि म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत. एक प्रकारे मिनी विधानसभाच्या निवडणुकाच आहेत या आणि म्हणून मी आपल्याला एवढं की आपण या निवडणुका महायुतीत लढणार आहोत आणि महायुती म्हणूनच जिंकणार आहोत. आपल्याला विरोधकांचा पराभव करायचा आहे, इतरांचा नाही. त्यामुळे शक्य आपापसातील शक्यतो संघर्षाचे मुद्दे की मध्ये बाजूला ठेवा. आपल्या मित्रपक्षाच्या सर्व गोष्टी आपल्याला पडतात तसं नाही, मात्र एकत्र संसार करताना थोडं कमी जास्त होणार आणि म्हणून आपल्याला एवढंच सांगतो की कधी आपण एक पाऊल मागे जातो, कधी त्यांनी जायचं असतं, पण महायुती म्हणून विजय मिळवणं महत्त्वाचं आहे.
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण, दारवा, यवतमाळ।